मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर हा व्हिडिओ मी शुक्रवारी शूट करून ठेवला होता. ॲक्च्युली आम्हाला त्या दिवशी गावाला निघायचं होतं. तर सकाळी इथे माझी देवपूजा वगैरे आवरून झाली होती. आम्हाला दुपारून निघायचं होतं कारण आधीचं स्कूल मिस नव्हतं करायचं आणि 2-3 दिवस परत असे त्याचं स्कूल मिस होणारच होतं. तर आज मी त्याला शाळेत पाठवलं होतं आणि तो आल्यावर मग सगळं आवरलं वगैरे आम्ही घरातलं. आणि कुठे गावाला जायला म्हटलं की आधी फ्रीज सगळं खाली करायला लागतं 2-3 दिवस जरी जायचं असलं तरी. तर ते सगळं आवरलं, किचनमधली सगळी आवरावर केली आणि आता आम्ही निघणार होतो. भाऊही आला होता, काकांचा मुलगा, तो मुंबईला असतो. तर त्यालाही घरी यायचं होतं. तर तो सकाळीच आला होता मुंबईवरनं आणि इथून पुढे आता आमच्यासोबत येणार होता तो. आणि तो ना त्याचा ना स्वभाव खूप बोलका आहे. तर मला तर एसीचा खूप त्रास होतो. तर गाडीत बसल्यानंतर मी बिलकुल बोलणं बंद करते. तर तो आला तर बरंच झालं, आहोंना कंपनी मिळाली बोलायला वगैरे. कारण ड्राईव्ह करताना कधी कधी असं होतं की ऑटोमॅटिक डोळे लागतात किंवा मग झोप येते. तर बरंच झालं तो आला ते. आणि आधीचं स्कूल 2:30ला सुटतं, म्हणजे शार्प 2:30ला तो घरात येतो. 2ला सुट्टं वाटतं, 2-2:15ला. तर तो आल्यावर तरी आम्हाला अजून अर्धा तास लागला घरातून निघायला. तर फायनली आम्ही निघालो, 3-3:15 झाले असतील आम्हाला निघायला. तर सध्या तर पावसाचं वातावरण आहे, इतकं छान झालं होतं. हे आम्ही चांदवडला शूट केलेलं आहे. तर खूप भारी वाटत होतं. आणि असं कॅमेऱ्यात जर तुम्हाला लांब वाटते किंवा कमी दिसतंय, पण जेव्हा आम्ही तिथे रिअलमध्ये होतो तर असं वाटत होतं की गाडीच्या आजूबाजूलाच धुकं जमा झालेले आहेत, कारण वेळही संध्याकाळची होती. आणि घरी जाता जाता आम्हाला रात्री 9 वाजले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला माझ्या सासरी जायचं होतं. म्हणजे माझ्या सासऱ्यांना बघायचं होतं, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर मग सकाळीच निघायचं होतं शनिवारी पण. तर निघालोच होतो आम्ही. तेव्हाशी काकूंनी बोलवलं की चहा घेऊन जा म्हणून. तर ते चहासाठी तेवढं थांबलो आम्ही. आणि काकून त्यांच्याकडे ना त्यांनी एक मांजर पाडलेली आहे. तर तिने काय केलं, ती गाडीच्या खाली जाऊन बसली होती आणि नेमकी आम्ही तिला काढत होतो बाहेर, पण ती चाकांजवळच जाऊन आतल्या बाजूने बसत होती. मग काकू आल्या खाली आणि तिला आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर ती बाहेर निघाली आणि त्यांनी जसं सांगितलं वर ये, तशी वर जाऊन बसली शहाण्यासारखी. आणि मी एवढ्या वेळची तिला हे करत होती, तर बाहेर निघत नव्हती ती आणि नेमकी चाकांना जाऊन टेकून टेकून तिथेच बसत होती. आणि ऑलरेडी आम्हाला थोडं लेटच झालं होतं निघायला, कारण आहोंना ना तिकडे पण ड्युटी असते. तर त्यांना आम्हाला घरी ड्रॉप करून लागलीच निघायचं होतं तिकडे डीलर लोकांना वगैरे भेटायला. आणि आधीचा अजिबात मूड नव्हता यायचा, पण दीदीचं नाव सांगितलं की तिकडे आपल्याला काशी भेटेल, हे ते सांगून त्याला आणलं होतं मी. आणि एकच दिवस थांबू म्हटलं, कारण आता काय झालेलं आहे, सुट्ट्या संपल्या आहेत. तर गावातही कोणी नव्हतं आणि आमच्याकडे शाळा नसल्यामुळे, म्हणजे आहे मराठी शाळा पण 4थीपर्यंतच आहे गावात. आणि खूप छोटंसं गाव आहे आमचं, जेमतेम 400-500 लोकसंख्या असेल तिथली. तर आधी घरूनच म्हणत होता की तिथे कोणीच राहणार नाही, मला करमणार नाही. म्हटलं चल, बळजबरी करून आणलं होतं. आणि खरंच आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पेरणीची वगैरे भरपूर अशी शेतीची कामं सुरू होती. तर पूर्ण गाव असं शांत शांत वाटत होतं. तर दुपारी त्याला बोर होत होतं, तर म्हटलं चल मंदिरात जाऊन येऊ आपण. तर मी मंदिरात जाण्यासाठी ते बेलपत्र तोडून घेत होती. आमच्या अंगणातच झाड लावलेलं आहे. आणि गावात शाळा नसल्यामुळे, म्हणजे आहे पण खूप लांब जावं लागतं मग 4थीपासून पुढे. तर गावातून प्रत्येक घरातून एक एक जण असं भुसावळला, सावदेला किंवा मग जळगावला असं रूम करून मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून तिकडे राहतात. तर सुट्ट्यांव्यतिरिक्त गाव खूप शांत शांत वाटतं, कारण भरपूर अशी मुलं नसतातच गावात मूळ म्हणजे. आणि हे जे मंदिरात आम्ही जात होतो, याला भरपूर दिवस झाले बांधून. गावात एका आजी आहेत आमचे रिलेटिव्स, त्यांनी त्यांच्या शेतात बांधून घेतलेले आहे ते. तर ते मी आत्तापर्यंत बघितलंही नव्हतं. मग म्हटलं आधीला, म्हटलं चल आणि थोडंसं शूट पण घे गावातलं. तर एवढं असं सगळं शांत शांत होतं दुपारी गावात. कोणीच नव्हतं, सगळे शेतात गेलेले होते. आणि खूप कॅमेरा हलवला आहे आधीने, तुम्ही बघू शकता. पण ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल, समजून घ्याल तेवढं. त्याला मी मंदिरातही पाठवत होती, आमच्या इकडे जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिकडे. पण थोडं थोडं पाऊस सुरूच होता. तर तो नाही बोलला, जाऊ दे आपण इकडेच घेऊ असं. आणि इथे आम्ही या मंदिरात आलो. आता गावाला लागूनच शेत आहे त्यांचं, म्हणजे जिथे गाव संपतं तिथेच त्यांचं शेत सुरू होतं. तर हे महादेवाचं मंदिर त्यांनी बांधून घेतलेलं आहे शेतात. मी ते पहिल्यांदा येते आता. भरपूर दिवस झाले बांधून, पण येणं नव्हतं झालेलं.
तर इथे मला बेलाची झाडं वगैरे दिसली. मोगराही खूप छान फुलला होता तिथे. तर तेव्हा माझ्या लक्षात नाही राहिलं, पण मी जेव्हा घरी गेली तेव्हा सासूबाईंना बोलले की मला तिथून मोगऱ्याची काडी आणून द्या म्हणून. मग नंतर त्यांनी आणून दिलं होतं, ते मी इकडे आणलं आहे नाशिकला. तर आमच्यासोबत काशी पण होती. तर तिचं कसं आहे, ती रोजच जाते आणि खूप एक्साइटमेंट तिला मंदिरात जायची. तर सारखी पुढे 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 करत होती आणि खूप शांत वाटत होतं मंदिरात, कारण दुपारची वेळ होती, कोणीही नव्हतं तिथे. मी, माझी जाऊ होती आणि एक काकू होते, त्यांच्या आत पूजा सुरू होती. त्यांचं होतं तोपर्यंत आम्ही बाहेर नंदीची पूजा केली. पूजा म्हणजे बेलपत्र नेलं होतं आम्ही, ते वाहून घेतलं आणि नमस्कार करून घेतला. मग त्या काकूंचीही पूजा झाली होती. त्यांचं आटोपल्यावर मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शनासाठी. आणि ही जी आमची दीदी आहे काशी, तर ती माझ्या जावेची मुलगी आहे आणि तिचं नाव काशी नाही आहे, तिचं नाव दुसरंच काहीतरी, म्हणजे हरेश्वरी वाटतं. पण माझी जाऊ जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हाच मी ठरवलं होतं की मुलगी झाली तर आपण काशीच म्हणूया म्हणून. पण झालं असं की नंतर भरपूर नावं झाली तिची, ज्याला जे नाव आवडतं त्या नावाने त्याला बोलवतात. मुक्ताई म्हणतात तिला. आणि आमचं असं आहे की आम्ही जेव्हा कधी ट्रॅव्हल करतो तेव्हा नाशिकवरनं गावी जाताना किंवा मग गावावरनं नाशिकला परत येताना रस्त्यात जे काही लहान मोठी मंदिरं दिसतात, आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबतो आणि दर्शन घेतो. जसं की चांदवडला झालं किंवा मग अमळनेरला आम्हाला मंगळग्रह लागतो. असं प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शनासाठी थांबतोच. त्यामुळे 2 तासांचा 3 तासांचा प्रवास आमचा 1 तासाने नेहमी वाढतोच. तर हे त्यांचं शेत आहे आणि मला वाटतं आता केळी काढली जाते वाटतं, म्हणून ही झाडं अशी झालेली आहेत कदाचित. तर शेतातच हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि आधीला खूप जास्त बोर होत होता आणि त्याला मी फोनही देत नव्हते. तर त्याने सासूबाईंचा फोन घेतला आणि तो आणि कृष्णा वर जाऊन बघत होते, कोणाला दिसायला नको म्हणून, कारण मी खाली परत परत त्याच्या हातातून फोन घेत होते. आणि सासूबाई अंगणवाडीत असल्यामुळे त्यांना फोनवरच रिपोर्ट्स वगैरे करायला लागतात. तर यांनी सगळं नेट संपवलं होतं त्या दिवशी, त्यांचं कामच नव्हतं होत. तर वर गेली होती टेरेसवर, तर म्हटलं थोडंसं शूट घेऊ आणि घराच्या आजूबाजूचं तुम्हाला थोडा परिसर दाखवूयात. तर याआधी मी दाखवलं होतं, पण ते खाली शूट केलं होतं मी घराच्या मागच्या बाजूने. तर टेरेसवर नाही असं काहीसं दिसतं. ही तापी नदी आहे, घराच्या मागेच आहे आणि बऱ्यापैकी आता पूरही आला होता, म्हणजे धरणाचे गेट उघडले होते वाटतं. तर होतं बऱ्यापैकी पाणी. तर हे असं काहीसं दिसतं टेरेसवरनं. तिकडे ते तापी पूर्णा मातेचे मंदिर आहेत. आणि इथे नाशिकच्या घरी गॅलरीत, आता तुम्हाला माहितीच आहे मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं, आपण ते गॅलरीची ग्रिल कट करून घेतली आणि तिथे स्टाईल बसवायची. तर किरकोळ कामासाठी आम्हाला कारागीरच भेटत नव्हता, तर ते पेंडिंग होतं आणि आता एक जण भेटला आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 2 पाटी एवढी वाढू लागेल म्हणे थोडीच. तर तेवढी तर काही बाहेर आम्हाला भेटत नव्हती, मग ही घरी होती पडलेली, तर ते आम्ही भरून घेत होतो. आणि रात्री निघाल्यावर आमच्या गावाला लागूनच हे थोडंसं जंगलासारखा एरिया आहे. तर तिथे आम्हाला रानगाई दिसल्या रात्री. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथे मी गावी गेली. तर ते जिथे डोहाळे जेवणाचा प्रोग्राम होता तिथे, तर पाऊस पडत असल्यामुळे त्यांनी तो घरी न करता मंदिरात ठेवला. गावात राम मंदिर आहे तिथे. आणि आजच पप्पांचा बड्डेही होता, तर तोही आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट केला, कारण उद्या त्यांचं रिटायरमेंटचा प्रोग्राम होता. तर सगळे नातेवाईक जमले होते. तर पप्पांना तर हे असं काही फारसं आवडत नाही, कदाचित ते बसलेही नसते, आम्ही घरी एकटे राहिलो असतो तर पूजेला. पण ते मावसा वगैरे सगळेजण आले होते, त्यांनी केक मागवला आणि केलं मग सेलिब्रेट. तर हा भाचा आहे माझा देवांश, पप्पांच्या मांडीवर बसलेला. तर त्याने काय केलं, केक कट करता क्षणी, म्हणजे त्याचं लक्ष त्याच्यावरच होतं, कँडीवर. सगळ्यात आधी कँडी उचलून स्वतःच खाऊन घेतली. माझ्या आठवणीतला हा पहिला बड्डे असणार आहे पप्पांचा, जो की त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे, कारण त्यांना बड्डे सेलिब्रेट करायला अजिबात आवडत नाही. आणि आज रिटायरमेंटचा दिवस होता आणि सकाळी 9 वाजेपर्यंत आम्हाला तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं होतं. तर हे असं काहीसं देवांशच्या अंगात आलं होतं सकाळी सकाळी. मी सुपर पॉवर माझ्याकडे आणि तिघांनी तो आवरत नव्हता, खूप मस्ती करत होता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल